ठीक आहे, मी बारामतीत शिकलो, त्यानंतर मी काही काळ वालचंद नगरला गेलो, परत मी बारामतीत आलो, नंतर मुंबईला गेलो. मी ग्रॅज्युएट आहे, मला डबल ग्रॅज्युएट व्हायचं होतं, पण ते होता आलं नाही. का? कारण का माझ्या वडिलांनी एक व्यवसाय चालू केला, त्यात अडचणी आल्या होत्या. मग मी निर्णय घेतला की माझं हित न जोपासता माझे वडील जर अडचणीत असेल तर वडिलांबरोबर उभं राहणं ही आपली परंपरा आहे, म्हणून मी वडिलांबरोबर तिथे राहिलो. मग मी पुढे शिकू शकलो नाही. मला भारताच्या बाहेर सुद्धा शिकण्याची इच्छा होती, ते करता आलं नाही. पण माझे दोन भाऊ जय आणि पार्थ हे भारताच्या बाहेर शिकले, त्याचा एक आनंद माझ्यासारख्याला आहे. त्यांना ते करू शकले, मला ते जमलं नाही. त्याच्याबरोबर माझे वडील स्वतः डबल ग्रॅज्युएट आहे, उच्च शिक्षित आहेत. आणि हे जे काही विषय चाललाय की कोण किती शिकलं, कितीही शिकलं असलं तरी जर विचारच आपल्याला जपता आले नाही तर त्या शिक्षणाचा आपण काय करताय. मी कमी शिकलो असलो तरी मी विचार जपत आहे, आणि विचाराची साथ आणि लोकांची साथ सोडली नाही. एवढी शिकवण तरी माझ्या आजी आजोबांनी आई वडिलांनी मला दिली, आणि तीच जपण्याची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे. तुम्ही काल भटके आत्मा असं शरद पवारांवरती आरोप, भटके आत्मा असं आरोप केला. काय झालंय, मोदी साहेबांची अडचण झाली. काल त्यांना असं वाटलं की पुण्यामध्ये त्यांची सभा खूप मोठी होती, पण स्टेजवरनं मागच्या बाजूला बघितल्यानंतर त्यांना जाणवलं की 60% खुर्च्या मोकळ्या होत्या. म्हणजे 4 उमेदवारांच्या सभेमध्ये 60% खुर्च्या जेव्हा मोकळ्या असतात, त्यांना कळलंय की पुणे जिल्ह्यामध्ये एक सुद्धा सीट महायुतीचं निवडून येत नाही. आणि मग कुठेतरी ते डिस्टर्ब झाले असावे, आणि डिस्टर्ब होता होता विकासावरनं ते भटकते आत्मावर कुठेतरी आले. आता भटकते आत्माचं आणि विकासाचं काय घेणं देणं. पण ठीक आहे, त्यांना कदाचित अध्यात्म माहित नसेल. अध्यात्मामध्ये आपण बघितलं तर अनेक संतांनी सांगितलेलं आहे की आपली जे आपण व्यक्ती म्हणून आपण पंढरपूर आहोत, आणि आपली आत्मा ही पांडुरंगराय आहे. त्यामुळे आत्मेला आम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघतो तर अध्यात्माच्या दृष्टिकोनातून बघतात. ते कुठल्या दृष्टिकोनातून बघतात तर भटक